हे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाला सुरुवात झाली आहे। क्रांती चौकावरून हा मोर्चा सुरू झाला आणि आता गुलमंडी चौकापर्यंत चालत जात शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतात। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बघायचं तर सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव असेल, बीड जिल्हा असेल, बीड जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। अनेकांची जमीन वाहून गेली, अनेकांचे घर संसार उद्ध्वस्त झाले, मोठ्या प्रमाणामध्ये गावागावात पाणी साचलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं। तिथून अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना आता वर येणं यामध्ये अनेक वर्ष त्यांचे जाणार आहे। शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे, एक मोठं पॅकेज दिलेलं आहे, पण या मदतीवर देखील विरोधकांकडून प्रचंड टीका करण्यात आली की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमके किती पैसे जाणार आहेत, प्रति हेक्टरी तुम्ही किती मदत केली आहे ते सांगा, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले। आणि आज शिवसेना उभाटा पक्षाकडून हंबरडा मोर्चा काढण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगरची ही थेट दृश्य आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हा हंबरडा मोर्चा काढण्यात येतोय। प्रामुख्याने प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना करा, ही प्रमुख मागणी त्यामध्ये आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ही देखील एक महत्त्वाची मागणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे। अशा शेतकऱ्यांसाठीच्या मागण्या घेऊन या मोर्चाला सुरुवात झाली आहे। आपण बोलूयात, आपले प्रतिनिधी सुमित सावंत या मोर्चाला कव्हर करतायत। सुमित, आता या मोर्चामध्ये काय घडतंय? सध्या आपण बघतोय मोर्चा या ठिकाणी गुलमंडी चौकामध्ये उद्धव ठाकरे इथे बाजूलाच एका ठिकाणी थांबलेले आहेत। कारण ज्या क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली तिथून चालत साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि तिथपर्यंत चालत उद्धव ठाकरे यांच्यासोबत सगळे शेतकरी आणि कार्यकर्ते गुलमंडी चौकापर्यंत पोहोचले आणि इथे एक छोटेखानी सभा उद्धव ठाकरे घेतील। सगळ्या कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील आणि आपल्या काय मागण्या आहेत किंवा काय भूमिका आहे हे उद्धव ठाकरे या भाषणाच्या माध्यमातून सांगणार आहेत। आणि त्यानंतर एक शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाईल आणि आपल्या मागण्यांचं निवेदन ते देणार आहेत। पण आता उद्धव ठाकरे काय भाष्य करणार, काय बोलणार, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला काय उत्तर ते देणार देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पण तुर्तास आता हा मोर्चा गुलमंडी चौकापर्यंत पोहोचलेला आहे। अद्यापही काही कार्यकर्ते मागून चालत येत आहेत, ते एकदा आले असूनच झाले की त्यानंतर उद्धव ठाकरे हे भाषणाला सुरुवात करणार आहेत। भर उन्हात मराठवाड्याचं हे ऊन आहे, दुपारची वेळ आहे आणि या मध्यान्नामध्ये उद्धव ठाकरे चालत या मोर्चाला संबोधित आले इथपर्यंत आणि इथून आता ते मोर्चाला देखील उन्हामध्ये संबोधित करतील। याआधी त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं, शेतकरी माझा जर तुम्ही चिखलात आहे तर मग मी मेळावा घेण्यासाठी चिखलात का उतरणार नाही, तसंच पुन्हाही तीच त्यांची भूमिका दिली। जर का माझा शेतकरी उन्हात तानात पडलाय त्याला असेल तर मी या उन्हामध्ये क्या अशीच काहीशी भूमिका उद्धव ठाकरेंची दिसते। आणि आता या सगळ्या मंचावरती सगळे नेते आहेत, संजय राऊत, सांगवे, त्याचबरोबर इतर सगळे अरविंद सावंत, निंबाळकर उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे देखील या मोर्चाला संबोधित करण्यासाठी उपस्थित राहणार आहे। त्यांनी उचलून धरलेला आहे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला 50,000 रुपयांची मदत द्यावी, त्याचबरोबर इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, माफी आहे। आणि म्हणूनच त्यांचं हे आजचं आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या क्रांती चौक म्हणजे संभाजीनगर आपण किंवा जो मुख्य चौक आहे त्या ठिकाणाहून त्यांच्या या मोर्चाला सुरुवात झाली आहे। त्यांचा मोर्चा आता गुलमंडी चौकात पोहोचलाय आणि थोड्याच वेळात ते सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, संबोधित करणार आहेत। निश्चितच सुमित, थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर पोहोचतील। मानाचा जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी हा जो काही विराट अशा स्वरूपाचा मोर्चा या पवित्र अशा नगरामध्ये अर्थात छत्रपती संभाजीनगरामध्ये होऊ घातलेला आहे, हा काही आनंदाचा नाही, काही उत्सव साजरा करण्याकरता नाही, तर माझा शेतकरी बांधव आज या ठिकाणी लाखोच्या संख्येने जमा झाला आहे। ते एकच कारण आहे, ते कारण म्हणजे हंबरडा मोर्चा आहे। हा आज
शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी असलेल्या मोर्चावर अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करणं हे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे. आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे. महायुती सरकारनं सांगितलं की आम्ही हेक्टरी फळबागाला किती देणार, जिरायतीला आम्ही किती देणार, हंगामी बागायचं किती देणार, विहिरीसाठी किती देणार, एखादं जनावर बघायला असेल त्याच्यासाठी किती देणार, हे सगळं सरकारने जाहीर केलं. आज जर जाहीर केलं नसतं, निर्णय घेतला नसता तर मग उद्धव साहेबांनी हंबरडा मोर्चा काढायला पाहिजे होता. मग आम्ही सांगितलं असतो शेतकऱ्यासाठी हे रस्त्यावर उतरले, हे शेतकऱ्यासाठी नाही उतरले तर हे आता स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणूक आहे याच्यासाठी रस्त्यावर उतरलेले आणि आज शेतकरी येणार नाही, त्यांचे कार्यकर्ते येतील, शेतकरी कोणीही याच्यामध्ये सामील राहणार. कारण हे कट प्रमुख आहेत. आता भुमरे शिरसाट काय नाक लावणार आहे लोक. ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटीची प्रॉपर्टी घेणार भुमरे काय बोलणार आहे आमच्याशी. मुंबईत 72 मजला आणि 22,000 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहणारा आणि 10 कुत्रे पाळणारा त्याच्यासाठी एसी रूम करणार आमच्याशी काय नाक लावून बोलणार आहे. त्याला नैतिकता लागते. आज यांचं सगळं काढलं ते भ्रष्टाचारानं बरबटलेले लोक आहेत आणि हे आम्हाला मला असं वाटतं भुमरे असो किंवा शिरसाट असो आम्हाला नैतिकता शिकवणार का.